असं की मला या माहिती नाही, पण काल खुलासा माणिकरावनी केला. 30 वर्षापूर्वी दावा दाखल झालेला होता. त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम देवळे. आता 30 वर्षानंतर त्याची सद्यस्थितीमध्ये त्याची व्याप्ती आहे, म्हणून तो कोर्टात लगेच जामीन मंजूर केला. म्हणून उच्च न्यायालयात जायची त्यांना परवानगी दिली. पण त्याला शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणं. म्हणजे धनंजय मुंडेच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच म्हटलं, सरकारने यासाठी नेमली, पहिली यासाठी नेमली, त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल, बदलून दिली, नाव बदलली गेली. आता चौकशी पूर्ण दिली पाहिजे. मग परत चौकशी सरकार फारच करता असे पण आरोप होईल. पण चौकशीचा अंतिम आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं. माझं काही सरकारजवळ वाढत नाही. आणि माणिकराव सुद्धा लगेच आरोपी उभा करून राजीनामा मागणं हे योग्य नाही. आणि तर उद्धव ठाकरेंना त्यांना कोणतं धक्का त्यांना धक्के बसलेले आहे. धक्क्यातून सावरता त्यांनाही मला वाटतं नसे देईन आहे. त्यांचं काय त्याने व्यक्त केलं असेल काय मत, त्याच्या कोणत्या अडचण केलं मला माहिती. असं की मला या माहिती नाही, पण काल खुलासा माणिकरावनी केला. 30 वर्षापूर्वी दावा दाखल झालेला होता. त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम देवळे. आता 30 वर्षानंतर त्याची सद्यस्थितीमध्ये त्याची व्याप्ती आहे, म्हणून तो कोर्टात लगेच जामीन मंजूर केला. म्हणून उच्च न्यायालयात जायची त्यांना परवानगी दिली. पण त्याला शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणं. म्हणजे धनंजय मुंडेच्या बाबतीत मी पहिल्यापासूनच म्हटलं, सरकारने यासाठी नेमली, पहिली यासाठी नेमली, त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल, बदलून दिली, नाव बदलली गेली. आता चौकशी पूर्ण दिली पाहिजे. मग परत चौकशी सरकार फारच करता असे पण आरोप होईल. पण चौकशीचा अंतिम आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं. माझं काही सरकारजवळ वाढत नाही. आणि माणिकराव सुद्धा लगेच आरोपी उभा करून राजीनामा मागणं हे योग्य नाही. आणि तर उद्धव ठाकरेंना त्यांचा कोणतं धक्का त्यांना धक्के बसलेले आहे. धक्क्यातून सावरता त्यांनाही मला वाटतं नसे देईन आहे. त्यांचं काय त्याने व्यक्त केलं असेल काय मत, त्याच्या कोणत्या अडचण केलं मला माहिती. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.